All I want is a perfect bachelor. आज एलिमिनेशन आहे. प्रत्येक बॅचलरच्या मनात थोडी ना थोडी धडधड असेल की हा क्षण येऊ नये. माझ्या मनात तसंच आहे. खरंच मला खूप डिफिकल्ट वाटतं. पहिल्या वेळेस अवघड वाटतं की आधी वाटलं होतं सोपं असेल एलिमिनेशन, परंतु आपण इतके दिवस इथे राहिलो आणि हे सगळं मलाच करावं लागतंय. रेडी? नेव्हर रेडी फॉर एलिमिनेशन. म्हणजे आम्हाला जितकं सुरुवातीला थोडं सोपं वाटलं होतं हे तितकंच कठीण आहे. 2 नावं मुलांनी नॉमिनेट केली आणि 3 नावं सुरक्षित होती. पण ती 3 नावं पुढच्या आठवड्यात सुरक्षित नसतील किंवा असतील, मला माहित नाही काय होईल पुढच्या आठवड्यात. पण त्यांनाही त्या परीक्षेतून जावं लागेल जे यावेळेस सुरक्षित होते. मुलाने जी नावं नॉमिनेट केली ती होती भारत आणि सतीश. मुलींनी जी 2 नावं सांगितली ती आहेत सचिन आणि दीपक. मी दीपकला इकडे बोलवतो. कसं वाटतं दीपक? हॉट सीट वर आल्यासारखं वाटतंय. काही तुम्हाला सांगायचं दीपक बद्दल? मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअली दीपक खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, पण आतापर्यंत जे काय आम्ही ओळखतो सगळ्या मुलांना तर कंपॅरेटिव्हली जरा तो वीक पडतोय बाकीच्या कंटेस्टंट्सला जर कम्पेअर केलं तर, असं मला वाटतं. हो, मलाही सेम वाटतं. ज्या लेवलची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत, कॉन्फिडन्स, डिसिसिव्हनेस, या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला आवडतात, जे आम्ही काही बॅचलर्समध्ये पाहिले सुद्धा आहेत आणि आम्ही खूप अप्रिशिएट करतो, ते फक्त जरा कमी असल्यामुळे किंवा इट कॅन बी ऑल्सो अ क्वालिटी ऑफ लॅक ऑफ एक्सप्लेनिंग युअर सेल्फ. तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं की आज दीपकने घरी जाऊ नये? भूषण, असं का वाटतं तुला? एक मुद्दा सांग. बिकॉज मी ॲज अ रूम पार्टनर त्याच्यात टॅलेंट आहे हे बघितलंय आणि मला असं वाटतं की त्याच्यात ॲटलिस्ट जे टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत यावं, एवढ्या वेळ तरी तो शो मध्ये असावा, म्हणून आज त्याने जाऊ नये असं मला वाटतं. दुसरं कोणाला वाटतं? नाही थांबा. भूषण जे बोलला त्याशी मी सहमत आहे आणि तो माझाही रूममेट आहे आणि चांगलं बॉन्डिंग झालं होतं आमचं हेच माधुरीचं. सतीश? सेम रिझन आहे. स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, फक्त एवढंच की त्याला लोकांना पटवून देता आलं नाही, त्यामुळे मला असं वाटतं की त्याला थोडासा अजून वेळ दिला पाहिजे. दीपक, आजच्या भागात तू सुरक्षित आहेस. तुला काय बोलायचं दीपक? भूषण बरोबर बोलला होता की ऍटलिस्ट त्या पिरियड पर्यंत तरी मला सर्वाइव्ह केलं पाहिजे इथे की मी माझ्या क्वालिटीज दाखवू शकतो. ऑफकोर्स मी इकडे आलो, इकडे आम्ही सगळेजण जमा झालेलो आहोत. आमच्या ज्याच्यामध्ये जे आमचं हिडन आहे, आपण समोर त्याला प्रत्येक आपले निगेटिव्ह पॉईंट सांगू शकत नाही. समोर तर आपल्याला जेव्हा आयडेंटिफाय करतो त्या टायमाला ऍक्च्युली समोर तर आपल्याला क्लिअरली सांगू शकतो. हे या मेन प्रोग्रामचा टास्क ऍक्च्युली. तर त्या टायमाला तर मला कळलं त्यांच्याकडनं की बाबा माझा प्रॉब्लेम काय. दीपक, मला तुझा ऍटिट्यूड आवडला. दॅट्स द स्पिरिट. All I want is a perfect bachelor. Perfect bachelor, perfect bachelor. All I want is a perfect bachelor. Perfect bachelor, perfect bachelor. All I want is a perfect bachelor. सतीश, प्लीज इकडे. कोणाकोणाला असं वाटतं की सतीशने आज घरी जाऊ नये? एकच व्यक्ती
दीपक का? पहिल्या भागात जसं तुम्हाला सांगितलं की मी इकडे माणसं जोडण्यासाठी आलोय आणि याचं उत्तर तुम्हाला तर थोडं पूर्वी भेटलेलं आहे की बाबा का म्हणून ऍटलिस्ट माझ्यासाठी कोणतरी सॅक्रिफाईस करते, ह्याच्याहून जास्त अजून मला काय पाहिजे. सतीश तुला काय वाटतं? इतक्या मला फक्त एकच हात वर झाला. नाही तसं बघायला गेलं तर माझे सगळेच मित्र आहेत आणि तुझी बाजू जेव्हा घ्यायची होती की तू जाऊ नये तेव्हा दीपक शिवाय कोणीच हात वर केला नाही. त्याच्या मागे एक कारण आहे की आम्ही सगळेच त्याचे मित्र आहोत, पण ज्या कारणामुळे तो वोट आउट होतोय त्याच्याशी आम्ही सहमत आहोत जजेस सोबत, आणि आमच्याकडे खरंच काही रिझन नाहीये त्याला रोखण्यासाठी. म्हणजे उगाच हात वर करायचा मित्र म्हणून, पण त्याला का रोकावं याचं रिझनच जर आमच्याकडे नसेल तर आम्ही कसं काय हात वर करणार. तुझा परफेक्ट बॅचलर मधला प्रवास आज इथे संपणार आहे की नाही हे तुला मी सांगतो. सचिन इकडे. सचिन काय वाटतं? तू आजच म्हणला होतास की ठीक आहे जे काय असेल ते, तू काहीच बोलला नाही. तुला माझ्या मैत्रिणीने नॉमिनेट केलेलं आहे, तुला काय म्हणायचंय? नाही, मला काही म्हणायचं नाही. त्यांना जर वाटत असेल की मी परफेक्ट बॅचलर साठी सुटेबल नाहीये तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुला कुठेच आपलं काहीच कारण सांगायचं नाही की तू का राहावं किंवा तुला असं वाटत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मी कमी बोलतो, हाच जर माझ्या काय डिफॉल्ट आहे. आता मला असं म्हणायचं आहे की कमी बोलणं किंवा एक्सप्रेस न करता येणं हे काही कारण नसतं कोणत्या गोष्टी. आय वुड लाईक टू करेक्ट यू. एक तर आता पण सकाळी पण तुला विचारलं होतं की तुला काय म्हणायचंय, तू नॉमिनेट झालायस एलिमिनेशन साठी, तेव्हा पण तू काहीच बोलला नाहीस. आता पण तुला राहुलने विचारलं काय तुझं म्हणणं आहे, तू काही बोललाच नाहीस. आमचं म्हणणं असं नाहीये की तुम्ही एक्सप्रेस करत नाही किंवा खूप लोक इंट्रोवर्ट असतात, त्यामुळे असं नाहीये की तुम्ही इंट्रोवर्ट आहात आणि तुम्ही ओपन अप होत नाही. मला असं कुठेतरी वाटतं की तुम्ही एक चांगले कम्युनिकेटर नाही आहात. नाही, मला एकच सांगायचंय फक्त की ह्या शोवर बोलणं हे एवढं एकच माध्यम आहे तुझ्याकडे. नाही, पण असं म्हणजे फालतू काही बोलण्यापेक्षा जर तुम्ही विचाराल तर मी बोलेल ना की कोणता टॉपिक वेगळा चाललेला आहे, मी कोणत्या टॉपिक बद्दल बोलेल, असं तर होणार नाही ना. कसं झालं सचिन, मी सांग, जसं मी आता मला सगळ्यांबद्दल सगळं माहितीये, पण मला ते तुमच्या तोंडून ऐकायचंय. एक्झॅक्टली. तर आज तुम्ही इथे का आहात? कारण तुम्हाला अनेक संधी दिल्यानंतर सुद्धा आम्हाला सचिन कोण हे माहितच नाहीये. एक्झॅक्टली. असं नाहीये की जो कोण बोलेल किंवा जो चांगला बोलेल त्यालाच आम्ही बॅचलर बनवू असं नाहीये, पण तुम्ही जर बोललाच नाही तर आम्हाला काय कळणार तुमच्याबद्दल. ठीक आहे. बॅचलर्स मध्ये पण असं वाटतं का की सचिनने आज घरी जाऊ नये? भरपूर लोकांना वाटतं. तुमच्या दोघांपैकी एक जण नक्कीच सुरक्षित आहे. सतीश, तुझा परफेक्ट बॅचलर मधला प्रवास आज तुम्ही इथे आहात, बॅचलरने तुम्हाला नॉमिनेट केलेलं आहे. काय वाटतं, घरी जाल का इथेच थांबाल?